कधी असं वाटतं का की प्रयत्न खूप करतो पण यश दूरवरच राहतं. घरात शांतता नाही, सतत वाद विवाद, आजारपण, आर्थिक ताण, तर कारण बाहेर नाही, आपल्या घराच्या चार भिंतीतच दडलेलं असतं. मी अनघा दणगे आणि आज व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर तुम्हाला सांगणार आहे घरातील अशा 18 वस्तू ज्या घरात ठेवल्याने नशीब बंद होतं आणि नकारात्मक शक्ती वाढतात. आजच त्या वस्तू घरातून बाहेर काढून टाका आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा परत आणा. या 18 वस्तू आजच घरातून बाहेर काढा. पहिली वस्तू म्हणजे ताजमहालाचा फोटो किंवा शोपीस. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक असलं तरी वास्तूनुसार ते मृत्यूचं स्मारक आहे. घरात याचा फोटो लावल्याने स्थैर्य नाहीसं होतं आणि दुःख वाढतं, म्हणून तो त्वरित घरातून काढा. 2. जुनी वर्तमानपत्र. जुन्या पेपरवर धूळ माती साचते, त्यामुळे कीटक आणि स्थिर ऊर्जा निर्माण होते. हे घरातील प्रगती रोखतं. दर आठवड्याला जुनी रद्दी बाहेर काढा, स्वच्छता ठेवा. 3. म्हणजे जुने कुलूप. तुटलेले किंवा गंजलेले कुलूप म्हणजे अडकलेलं नशीब. अशा कुलपामुळे आर्थिक आणि मानसिक अडथळे येतात. ते त्वरित फेकून द्या किंवा नवे कुलूप वापरा. बंद पडलेले घड्याळ. बंद पडलेले घड्याळ म्हणजे थांबलेला काळ. ते आयुष्यात स्थगिती आणि अडथळ्यांचं प्रतीक आहे. घड्याळ चालू ठेवा, वेळ चांगली सुरू राहते. 5. म्हणजे खराब बूट चप्पल. तुटलेले शूज म्हणजे संघर्ष आणि थकवा. शनिवारी अशा वस्तू घराबाहेर काढल्यास शनिदोष कमी होतो. 6. म्हणजे फाटलेले किंवा जुने कपडे. फाटलेल्या कपड्यामधून नकारात्मक स्पंदने निर्माण होतात. ते भाग्य आणि आत्मविश्वास कमी करतात. ते दान करा आणि विसर्जित करा. 7. म्हणजे तुटलेल्या देवमूर्ती. तुटलेल्या मूर्तीमध्ये दैवी ऊर्जा राहत नाही. त्यांना पवित्र नदीत विसर्जित करून नवीन मूर्ती स्थापित करा. 8. तुटलेले फर्निचर. तुटलेली खुर्ची किंवा टेबल म्हणजे अपूर्णतेची ऊर्जा. अशा वस्तू लक्ष्मीचा वास कमी करतात. त्यांची दुरुस्ती करा किंवा काढून टाका. 9. तुटलेली काच वा आरसा. तुटलेला आरसा म्हणजे तुटलेलं नशीब. अशा वस्तू घरात ठेवल्याने वैयक्तिक ताण किंवा मतभेद वाढतात. तुरंत त्यांचा नाश करा. 10. म्हणजे तुटलेली भांडी. तुटलेल्या भांड्यामुळे अन्नातील ऊर्जा नकारात्मकता वाढते. ते घरात ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो. 11. म्हणजे निरुपयोगी औषधे. जुनी किंवा कालबाह्य औषधे ठेवू नयेत. अशा वस्तूंनी घरात रोग आणि ताण वाढतो. वेळोवेळी त्यांना फेकून द्या. 12. म्हणजे युद्धाचे चित्र. रामायण महाभारत युद्धचित्र असले तरी ते घरात कलह वाढवतात. अशा चित्रांच्या ऐवजी शांतता दर्शवणारी चित्रे लावा. 13. म्हणजे काटेरी झाडे, निवडुंग इत्यादी. गुलाब वगळता कोणतेही काटेरी झाड घरात ठेवू नका. अशा झाडामुळे नात्यातील संघर्ष वाढतो. 14. म्हणजे दुःखी किंवा रडणाऱ्या व्यक्तींची चित्रे. अशा चित्रामुळे मनावर उदासी, नकारात्मक विचार वाढतात. फक्त आनंद, शांती आणि प्रगती दर्शवणारी चित्रे ठेवा. 15. म्हणजे प्राण्यांचे पुतळे. डुक्कर, साप, उल्लू ही चित्रे किंवा शोपीस अशुभ ऊर्जा निर्माण करतात. घरात फक्त गाय, हंस किंवा गणेशासारख्या शुभ प्रतीकांचे शोपीस ठेवा. 16. म्हणजे भंगार किंवा जुनी निरुपयोगी वस्तू. गच्चीवरील किंवा कोपऱ्यातील भंगार पितृदोष आणि आर्थिक नुकसान आणतो. भंगार खोली वेगळी ठेवा, अन्यथा काढून टाका. 17. मृत व्यक्तीचे कपडे. मृत व्यक्तीच्या वस्तूंमुळे मानसिक जडत्व येतं. त्या वस्तू दान कराव्यात, घरात ठेवू नयेत. 18. म्हणजे प्लॅस्टिक व डेकोरेटिव्ह दगड. प्लॅस्टिकच्या वस्तूमुळे रोग आणि नकारात्मक स्पंदने वाढतात. काच, स्टील किंवा तांब्याच्या वस्तूंचा वापर करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपलं घर हे फक्त विटाचं बांधकाम नाही, तर आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. जशा वस्तू आपण ठेवतो तशी ऊर्जा आपल्या आयुष्यात येते. आजच या 18 वस्तू घरातून बाहेर काढा आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करा. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता आपोआप परत येईल. मी अनघा दणगे व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर अशाच आध्यात्मिक आणि वास्तुविषयांवर मार्गदर्शन करत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या घरातील अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच उपयुक्त उपायांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण सकारात्मक घरच सकारात्मक जीवन निर्माण करतं.